नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेत होतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन च्या बाबतीत सर्व थिअरी त्यानंतर काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण बघितलेली आहेत. यानंतर आपल्याला पुढचं जे डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे त्याचं नाव आहे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. आता हे जे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन जे आहे हे एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन आहे. जे आता इथून पुढे आपल्याला जी डिस्ट्रीब्युशन शिकायची आहेत काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, टी डिस्ट्रीब्युशन आणि एफ डिस्ट्रीब्युशन, ही तिन्ही डिस्ट्रीब्युशन जे आहेत ह्या तिन्ही डिस्ट्रीब्युशनना एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. त्यातलंच हे पहिलं जे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण बघणार आहोत. आता हे एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन याला का म्हणायचं, तर ह्या डिस्ट्रीब्युशनचं जे काही गोष्टी अवलंबून आहेत त्या गोष्टी तुमच्या सॅम्पल साईज किती आहे किंवा सॅम्पल किती आहे ह्याच्यावरती त्या अवलंबून आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं सॅम्पल किती आहे हे माहीत असेल तर त्यावरून ह्या डिस्ट्रीब्युशन बद्दलची माहिती आपल्याला काढता येते. कारण त्या सॅम्पल साईजवरून तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम काढता येतात आणि त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम वरून आपल्याला ह्या डिस्ट्रीब्युशन बद्दलच्या गोष्टी कळू शकतात. कारण डिग्रीज ऑफ फ्रीडम्स आर इम्पॉर्टंट in these kind of distributions, so that are called as exact sampling distributions. आता हे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याला काय स्क्वेअरचं जे नोटेशन आहे ते बघा कसं लिहिलंय. एक्स सारखंच आहे परंतु ते थोडंसं एक्सचा एक जो क्रॉस लाईन आहे ती थोडीशी कर्व टाईपमध्ये येते. असा उलटा एस शेप कर्व येतो तुमची एक क्रॉस लाईन जी आहे ती. सो त्याला काय स्क्वेअर असं नोटेशन आहे. सो दिस इज अ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. आता कुणाला म्हणायचं काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, कोणत्या रँडम व्हेरिएबल काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं आपण म्हणणार आहोत. तर त्याची डेफिनेशन आहे, ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स is said to follow chi-square distribution with n degrees of freedom if its PDF is given by f of x is equal to 1 by 2 raised to n by 2 upon gamma n by 2 into e raised to minus x by 2 into x raised to n by 2 minus 1, where x is greater than equal to 0, n is greater than 0 and is equal to 0 otherwise. म्हणजे तुमच्या x या रँडम व्हेरिएबलचं जे काय तुम्ही डेन्सिटी काढणार आहात ती डेन्सिटी काढण्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन जर या पद्धतीनं असेल दिलेल्या पद्धतीनं तर ते तुमचं रँडम व्हेरिएबल x जे आहे ते काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं म्हणणार. आता मग ह्यामध्ये जो उल्लेख आला n डिग्रीज ऑफ फ्रीडम, ते डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय. आता हे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की आपण त्याचं नोटेशन कसं वापरतो. इट कॅन बी रिटन ॲज एक्स फॉलोज अ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर हे डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आहे, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे तुमचं ते जे व्हेरिएबल आहे काय स्क्वेअर असेल कुठला अजून कुठलं व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल बनत असताना किती इंडिपेंडंट व्हेरिएबल्सनी ते बनलेलं आहे
किंवा किती इंडिपेंडंट व्हेरिएबल त्याच्यासाठी उपयोगी पडतायत त्याचा नंबर जो असतो दॅट इज नथिंग बट डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे chi² डिस्ट्रीब्युशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते काय तर इट इज अ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ n इंडिपेंडंट स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. म्हणजे n इतक्या स्टँडर्ड नॉर्मलच्या स्क्वेअरच्या समनी तुमचे ते chi² तुम्हाला मिळतं. त्यामुळे तिथं chi² विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळतो. म्हणजेच इथं आपल्याला दिल्या पद्धतीनं इफ xi follows a normal distribution with parameter mu and sigma square, then zi is equal to xi minus mu upon sigma and that follows a normal distribution with 0 1. आता आपण जर या zi चा स्क्वेअर केला सो zi² is equal to xi minus mu upon sigma bracket square, तर that follows the chi² distribution with 1 degrees of freedom. आणि मग जर इथं फक्त zi² म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचा स्क्वेअर केला तर तो chi² विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करतोय. तर मग अशा सगळ्या chi² विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे zi² ची सगळ्या zi² ची सम घेतली समेशन I running from 1 to n zi² is equal to summation xi minus mu upon sigma bracket square follows a chi² with n degrees of freedom. Sorry, तिथं 1 degrees of freedom झाले. That follows a chi² with n degrees of freedom. So in this way we get our chi² variate. त्या zi² ला तुम्ही एक्स वाय किंवा chi² असंही नाव देऊ शकता आणि त्या पद्धतीनं त्याचं PDF तुम्ही लिहू शकता. आता आपलं जे PDF आहे ते PDF कशा पद्धतीनं ते डिराईव्ह झालेलं आहे, तो फॉर्म त्या PDFचा का आलेला आहे किंवा तोच का आलेला आहे, दॅट इज नथिंग बट डेरिवेशन ऑफ PDF ऑफ chi² डिस्ट्रीब्युशन. आता हे जे डेरिवेशन बघायचं आहे ते आपल्याला CDF मेथडने बघायचं आहे. तर लेट x follows a normal distribution with parameter mu and sigma square, then z that is equal to x minus mu upon sigma that follows a normal distribution with parameter 0 and 1 with PDF f of z is equal to 1 upon root 2 pi e raised to minus z² by 2 where z lies between minus infinity to infinity and is equal to 0 otherwise. Let us consider, आता इथं आपण काय कन्सिडर करायचं तर y is equal to z². असं आपण कन्सिडर केलं. झेडचा स्क्वेअर केल्यानंतर जो व्हेरिएबल मिळतो त्याला आपण y म्हणणार आहोत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला आता इथं काय करायचं आहे yचं PDF काढायचं आहे. मग हे काढण्यासाठी आपल्याकडे जर झेडची रेंज -इन्फिनिटी टू इन्फिनिटी असेल तर तुमचा y जो मिळणार आहे दॅट विल बी 0 टू इन्फिनिटी, कारण y इज नथिंग बट z². सो -इन्फिनिटी पासून 0 जी पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू आहेत झेडच्या त्यासाठी z² हा तुमचा पॉझिटिव्ह साईडमध्येच येणार आहे. त्यामुळं ज्या वेळा तुमचा z लाईज बिटवीन -इन्फिनिटी टू इन्फिनिटी असेल देन y लाईज बिटवीन 0 टू इन्फिनिटी. So here y is equal to z², therefore z is equal to root y. That is nothing but y is a psi of z. It is a function of z and this function is not one-to-one function and hence we use the CDF method of transformation. जे आपण ज्या वेळा one-to-one function असतो त्यावेळा जॅकोबियन मेथड वापरतो. one-to-one मेथड असेल आणि ते मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असेल किंवा मोनोटॉनिक फंक्शन असेल असं आपण त्याला म्हणूया. तर आपण कुठली मेथड वापरतो जॅकोबियनची. पण इथं काय आहे हे फंक्शन 1-to-1 नाही आहे,
सो वी यूज अ मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, CDF मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. CDF मेथडमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा आपल्याला जे काय व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे त्याचा आपण पहिल्यांदा CDF काढतो आणि नंतर त्या CDFचं आपण काय घेतो, डेरिव्हेटिव्ह घेतो आणि आपलं जे काय व्हेरिएबलचं PDF काढायचं आहे दॅट इज डिस्ट्रीब्युशन ते आपण काढतो. आता इथं कॅपिटल H ऑफ वाय हे CDF ऑफ वाय साठी वापरलेलं आहे नोटेशन, कॅपिटल H ऑफ वाय, and that is nothing but probability that capital Y is less than equal to small y. So probability that z square is less than equal to y. तर y कॅपिटल Y म्हणजे z स्क्वेअर आहे आपल्याला माहिती आहे. सो therefore probability that ती इनइक्वालिटी आपण जर दोन्ही बाजूला लिहिली तर काय होईल, -√y इज लेस दॅन z इज लेस दॅन √y. म्हणजे थोडक्यात काय, प्रोबॅबिलिटी ऑफ z स्क्वेअर इज लेस दॅन y जे आहे ते काय केलं आपण, स्क्वेअर रूट घेतला. तर स्क्वेअर रूट घेतला तर झेडच्या व्हॅल्यू मग निगेटिव्ह साईडला पण काही असतील आणि पॉझिटिव्ह साईडला पण काही असतील. सो इट इज अ प्रोबॅबिलिटी दॅट -√y लेस दॅन इक्वल टू z इज लेस दॅन इक्वल टू √y. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. मग आता ह्या इंटरवलची प्रोबॅबिलिटी, क्लोज्ड इंटरवल -√y टू +√y, ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती आपण युजिंग डिस्ट्रीब्युशन फंक्शन, प्रॉपर्टी ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन कशी लिहू शकतो, तर मोठ्या म्हणजे अप्पर लिमिट ॲट अप्पर लिमिटचं CDF मायनस ॲट लोअर लिमिटचं CDF, दॅट इज f ऑफ √y मायनस f ऑफ -√y असं ते म्हणता येईल. मग आता हे अशा पद्धतीने आपल्याला जर मिळालेलं असेल CDF ऑफ y, कॅपिटल H ऑफ y ज्याला आपण डिनोट केले ते, तर मग त्याचं जर PDF काढायचं असेल तर वी हॅव टू टेक फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजेच PDF ऑफ y इज इक्वल टू स्मॉल h ऑफ y अँड दॅट इज इक्वल टू d/dy ऑफ कॅपिटल H ऑफ y. मग त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं कॅपिटल H ऑफ yचं तर त्याला आपण स्मॉल h ऑफ y ने डिनोट करणार आणि कॅपिटल F ऑफ √y. आता डिस्ट्रीब्युशन फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर दॅट इज नथिंग बट द PDF. सो स्मॉल f ऑफ √y असं आपण त्याला वापरतो आणि मग परत डिवायडेड बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, √y चं डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इज 1/2√y. प्लस, आता ते प्लस का आलं तर वरती मायनस आहे आणि आपण जे -√y जे डेरिव्हेटिव्ह काढू ते -2√y असं येणार आहे. त्यामुळं -2√y ते मायनस आणि वरचं ओरिजिनल आपल्या टर्ममधलं मायनस ते मिळून काय होईल, प्लस होईल. सो दुसरी टर्म आपली स्मॉल f ऑफ -√y अपॉन 2√y अशा पद्धतीने ती आपल्याला मिळेल. आता जे f ऑफ -√y जे आहे दॅट इज इक्वल टू f ऑफ √y. आता ते सिमेट्रिकनेसमुळं तो आपल्याला त्या पद्धतीने ते मिळतं. जर फंक्शन सिमेट्रिक त्यालाच आपण किंवा फंक्शन इवन किंवा सिमेट्रिक आहे असं आपण जर म्हटलं तर दॅट विल बी f ऑफ √y इज इक्वल टू f ऑफ -√y. सो त्या पद्धतीने आपण f ऑफ -√y बद्दल f ऑफ √y अशी व्हॅल्यू पुट करू शकतो. आणि त्या दोन्हीतून आपण जर समजा दोघांचा काय डिनॉमिनेटर सेम आहे सो न्यूमरेटरची बेरीज झाली तर 2f ऑफ √y अपॉन 2√y अशा पद्धतीने मिळेल. सो 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल, f ऑफ √y असं मिळेल अपॉन √y. मग आता f ऑफ √y जे आहे, तर √y म्हणजे z आहे त्यामुळे झेडचं PDF
पुटिंग द व्हॅल्यू रूट वाय इन्स्टेड ऑफ झेड. झेडच्या ठिकाणी फक्त रूट वायची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि पी डी एफ रूट वाय झेडचंच लिहायचं आहे आपल्याला स्टँडर्ड नॉर्मल. आणि 1/√y तसंच येईल. मग 1/√y इंटू 1/√2π इंटू e⁻−y/2. कारण e⁻−z²/2 होतं ना ते. मग z² ठिकाणी y आपलं पुट झालं तिथं. मग आता हे जे रूट वाय आहे त्या रूट वाय म्हणजेच काय y⁻1/2 आणि ते डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला घेतलं तर y⁻−½ असं मिळेल. आणि जे 1/√2π होतं ते सेपरेट केलं आपण. ते आपल्याला काय मिळेल बघा 1/√2 इंटू √π e⁻−y/2 इंटू y⁻−½ सो h(y) इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल बघा आता. जो डिनॉमिनेटरचा रूट वाय आहे त्याला आपण 2½ असं लिहू शकतो. 2½ इज नथिंग बट 1/2 असं सुद्धा त्याला लिहू शकतो आपण. सो काय मिळालं आपल्याला 1/2⁻½ इंटू γ½ e⁻−y/2 इंटू y⁻½ -1 जे आहे त्याला आपण 1/2 - 1 ह्या टर्ममध्ये लिहिलं. सिन्स √π इज इक्वल टू γ½ आपल्याला हा फॉर्म्युला पहिल्यांदाच आपण पाहिलेला आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनमध्ये की √π इज इक्वल टू γ½ असतो. मग ते √πच्या ठिकाणी γ½ ही व्हॅल्यू पुट केली. आणि मग जो डिनॉमिनेटरला 2⁻½ होता त्यालाच 1/2 असं करून लिहिलेलं आहे आपण. कारण डिनॉमिनेटरमध्ये 2⁻½ आणि 1चा पण ½ आपण केला तर 1/2 असं होऊ शकतं. सो 1/2 अपॉन अपॉन γ½ e⁻−y/2 इंटू y⁻½ -1 y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 and is equal to 0 otherwise. आता हे जर PDF बघितलं तर दिस PDF looks like a PDF of chi-square distribution with 1 degrees of freedom. मग आपल्याला chi-square with n degrees of freedom चं PDF पाहिजे. Above PDF looks like a PDF of chi-square distribution with 1 degrees of freedom, that is n is equal to 1. Hence we say that काय म्हणू शकतो z² आपण जे घेतलं होतं व्हेरिएबल z² फॉलोज द chi-square विथ 1 degrees ऑफ फ्रीडम. हे आपल्याला मिळते. मग आता हे जे z1 z2 zn n इंडिपेंडंट स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबल आहेत त्याचा स्क्वेअर केला z1² z2² ... zn² इज ऑल्सो इंडिपेंडंट. कारण z1 z2 zn इंडिपेंडंट असले तर त्याचे जे फंक्शन्स आहेत दॅट आर ऑल्सो इंडिपेंडंट अँड हॅव्हिंग chi-square विथ 1 degrees ऑफ फ्रीडम फॉर इच. प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे chi-square विथ 1 degrees ऑफ फ्रीडम. देन बाय ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण काय करू शकतो ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ स्टँडर्ड नॉर्मल त्यानुसार मग समेशन ऑफ ZI² केलं तर काय होईल मग त्यांच्या सगळ्या डिग्रीज ऑफ फ्रीडमची बेरीज होईल तिकडं होते त्या पद्धतीनं. त्यामुळे दॅट विल फॉलो द chi-square विथ n degrees ऑफ फ्रीडम. आता या समेशन ZI² आपण ZI² नुसत्या y समजलेला आहे yi समजलं आहे त्यामुळे समेशन yi असं सुद्धा म्हणू शकता. आणि त्या समेशन yi ला इन जनरल एक y असं म्हणू शकतात किंवा त्याला chi-square असं सुद्धा म्हणू शकता. सो ती टर्म जी आहे दॅट फॉलोज अ chi-square विथ n degrees ऑफ फ्रीडम. आणि मग जर chi-square विथ n degrees ऑफ फ्रीडम फॉलो करत असेल तर त्याचं h(y) जे आहे ते काय असणार बघा. मग अशी 1 degrees ऑफ फ्रीडम फॉलो करत होतं फक्त, आता इथं n degrees ऑफ फ्रीडम फॉलो करत आहे. त्यामुळे जिथं 1/, म्हणजे जिथं तुमचा स्केल पॅरामीटर जो आहे तो स्केल पॅरामीटर तुमचा n/2 येणार आहे. त्यामुळं h(y) इज इक्वल टू 1/2 अपॉन γ(n/2) e⁻−y/2 इंटू y⁻n/2 -1. सो स्मॉल h(y)
इज इक्वल टू फायनली PDF आपण कसं लिहिणार 1/2 रेज टू n बाय 2 अपॉन गॅमा n बाय 2 e रेज टू मायनस y बाय 2 y रेज टू n बाय 2 मायनस 1 where y is greater than equal to 0 and is equal to 0 otherwise. अशा पद्धतीनं आपण जे आपलं PDF आहे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचं ते PDF काय होते आपलं जनरेट होते. सो दिस इज द डेरिवेशन ऑफ काय स्क्वेअर PDF ऑफ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच थोडक्यात आपण काय केलं तर आपला जे स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबल होता त्या स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबलचा आपण स्क्वेअर केला दॅट झेड स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर फॉलोज काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम कारण त्याचं PDF त्या पद्धतीने येते. मग आपल्याला काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन व n डिग्रीज ऑफ फ्रीडमचं PDF पाहिजे. सो आपण काय घेतली त्या झेड आय स्क्वेअरची काय केली सम घेतली समेशन झेड आय स्क्वेअर केलं आणि दॅट समेशन झेड आय स्क्वेअर फॉलोज द काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्या समेशन झेड आय स्क्वेअरला तुम्ही काय स्क्वेअर म्हणू शकता नोटेशन वापरू शकता किंवा वाय ऑन अदर नोटेशन वाय असं वापरू शकता. सो दॅट इज नथिंग बट दी derivation of PDF of chi-square distribution. Okay, for today we are going to stop here. Thank you.